हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता देवा बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनाचा आम्हाला प्रत्येकाला सहाय्य कर. केल्या सर्व पापांच्या प्रतांची क्षमा कर. ही प्रार्थना आमच्या परमेश्वर ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. 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 वचनात आपल्याला नेहमी लक्ष पुरवायचं. सेवान 11:39 पासून. येशूने म्हटले, धोंड काढा. त्या मृतांची बहीण मार्था, म्हणजे लाजरत मेलाय त्याची बहीण मार्था त्यांना म्हणाली, प्रभूची काकाला वास धरून, आता त्याला दुर्गंध येत, आता वास आहे. माणसाच्या शरीराला वास हमेशाच येतो, बरोबर? घ्या. म्हणून त्याला 4 दिवस झाले. किती? चौकी. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तू देवाचे गौरव पाशील असे मी तुला सांगितलं नव्हतं. विश्वासच महत्व आहे आपल्याला. तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाशील. मध्ये 5:16. देवाचे गौरव आपल्या सत्कृतीने होतात. आपल्यातून चांगली कर्म बनतील तेव्हा आपल्या त्या सत्कृत्याचा अनुभव येईल. मग काय सांगते बघूया. त्यांनी धोंड काढली तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, हे बापा, तू माझं ऐकलेस. काय विश्वास होता? तू माझं ऐकले. डायरेक्ट प्रार्थना तशी केली. मार्क 11:24. प्रार्थना करून मिळालेले असा विश्वास ठेवा. त्याने अगोदरच सांगितले, तुम्ही ते नाही आहे प्रार्थनेला आल्या, होईल का हे, होईल का ते, नाही होणार. तू माझं ऐकले. तुम्ही जेव्हा देवाला ज्या गोष्टी सांगतात ना, तेव्हा तुम्हाला काय पाहिजे असेल तेव्हा तो प्रश्न तिथे मांडायचा की देवाने माझं ऐकलं. तुम्हीचा तसा विश्वास नाही. मग त्याने अगोदर काय सांगितले? बहीण काय सांगते? तिचा विश्वास कमी आहे. मग ती सांगते, आता मरून 4 दिवस झाले, आता वास येत असेल. पण तो काय सांगते? हालेलुया. तू माझं ऐकलेलं आहे. वर बघितलं ना, वरून मला बघते ना, सांगते तू माझं ऐकलेलं आहे. हा, मग मला माहिती आहे की सर्वदा माझं ऐकतो. तिकडे लोक समुदाय तो सर्ववती उभार आहे. त्याच्याकरता मी बोललो, यासाठी की तूच मला पाठवलेला आहे. आता तुमचा विश्वास आमच्यावर आहे तर चमत्कार तुमच्या जोडीला आहे. पण जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही समजून घ्या, ते बी रुजलेलं नाही, ते बी मरलेलं आहे. मेलेलं बी आहे. मेलेलं बी कधी रुजत नाही. मग आम्ही आमच्या पापांमध्ये मरण पावलेलं आहे, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दुःखात आणि आपत्तीत आणि संकटामध्ये पडलेले बसलेले राहणार आहे. तर काय सांगते बघ. असे बोलून त्यांनी मोठ्याने हाक मारून म्हटली, अरे लाजरा, तू बाहेर. ज्याला दुर्गंध आलेली आहे, वास येते, स्वतःची बहीण सांगते, ती मानवी रीतिरिवाजाप्रमाणे त्यांना गाळून ठेवलेलं होतं.
आपण जगतात या पृथ्वीमध्ये ते मानवाच्या व्यवहाराने जीवन जगतात. देवाच्या नियमाचे लोक भक्तिदायक प्रार्थनेत वाढत नाही. आणि जर तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालले असतील तर ह्या लाजराला बाहेर काढलं तसं तुम्हाला या घाणीतून या पापातून परमेश्वर बाहेर काढेल. पण जर तुमचा विश्वास नसेल तर तिकडेच बियाणा काढून ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये रुजण्याची शक्ती नाही, म्हणजे घडण्याची शक्ती नाही, प्रगतीची शक्ती नाही, ना आपल्या जीवनामध्ये आशीर्वादाचा वर्षाव येईल. तू मेलेला होता, तो बाहेर आला, त्याचे हात पाय बघा प्रेत वस्त्राने ते बांधलेले रिया. त्याच्यात काय सांगितलं, लूक 8 अध्याय 11 वचनमध्ये काय सांगितले की बी ए देवाचं वचन आहे. आता बी म्हणजे काय, त्याला काढलं, 4 दिवसानंतर उठला येशू, 3ऱ्या दिवशी उठला की नाही उठला? बियाणा जेव्हा गाडल्या जातात ते उठून बाहेर उतरतात की नाही उतरतात? जर परमेश्वराने त्यांना आशीर्वादित ठेवलेलं आहे, मग तुम्ही आशीर्वादित का होत नाही? तुम्ही शापित कशाला बनतात? कारण आपली पाप आपण पदरी घेत नाही ना, आपल्या शरीरातलं पाप काढत नाही, आणि त्यामुळे आपलं शरीर कुठेतरी मजबुरीने बांधलेलं आहे सैतानाच्या. म्हणून योहान 8:32 म्हटलेलं आहे, सत्य समजे सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. योहान 1:1 सांगतो, साक्ष देतो शब्द देव आहे. 14 वचनामध्ये आज आपल्यामध्ये त्या शब्दाने वस्ती केली, शब्दाची घडण आम्हाला मिळाली पाहिजे, शब्द वाढले पाहिजे. जर तुम्ही ख्रिस्तामध्ये वाढता, ख्रिस्त तुमच्यामध्ये वाढते आणि तुम्ही ख्रिस्ताच्या शब्दामध्ये वाढलेले दिसणार आहोत, तर ख्रिस्त तुमच्यामध्ये घडणार आहे. देवाचं शिक्षण हेच आहे. आणि जर तुम्ही त्या शिक्षणाकडे लक्ष दिलं नसेल तर आता बियाणाचा एकाला 1000 दिले, एकाला 2 दिले, एकाला 5 दिले. हे दाखले आपण या भाषेमध्ये वाचतात आपण की त्यांनी एकाने 1000 रुपये त्या जमिनीत काढून ठेवले, एकाने त्याच्यावर व्यापार केला, तर त्याला 5वर 5 मिळाले, 2वर त्यांनी मिळवलं, एकाने झाकून ठेवलं. आणि जो हक्क आणि जे शिक्षण, जे नियम तुम्हाला आज इकडे शिकायला मिळते, तर तुम्ही ते शिक्षण घडणार आणि वाढवणार, तेव्हा तुमच्या शिक्षणाला किंमत, तेव्हा त्या झाडाची तुम्ही पूर्ण मशागत करणार, व्यवस्थित करणार, त्याच्यातून फळं उत्पन्न करायला म्हणून 15 हे कितीतरी सुंदर याच्यामध्ये परमेश्वराने दिलेले दाखले आहेत. एका मोरावरचा दाखला, देव आपल्या सगळ्यांना चांगली गिफ्ट देणगी दे. मला मिळालं, मी आहे तुमच्यासमोर इकडे, मी माझ्या खाण्याचा आणि पिण्याचा मध्ये 6:25 पासून ते 34 पर्यंत ते वचन तसं दिलेलं आहे. जर मी त्याचा विचारधारा जर करत असता, मी माझेच विचार करायला जर बसले असते, ही दुनिया स्वतःचीच विचार करतात, इतरांचे नाही. ज्या भविष्यात ज्याला पुढे जायचं असेल तर त्यांनी पहिला दुसऱ्याचा विचार करा, तेव्हा तुम्ही पुढे जाणार. आणि तुम्ही स्वतःचा विचार करणार तर तुम्ही इकडेच राहणार. कारण प्रभू येशूने या जगाचा विचार केला, तेव्हा 3:16 बघा, परमेश्वराने या जगाचा विचार केला. हे वचनं वाचू नका ना, पाठ करू नका, वचनं आत्मपरीक्षण करत राहा. मग ते 7:21 पासून दिले, प्रभू मी तुझ्या नावाने प्रार्थना केली, चमत्कार केले, उठवले, मेले, अरे ते सोडून दे.
लाजर पण मेला, उठला, काय कमावलं त्याने? परत मेला की नाही मेला? काय असे बसले, कुठल्या विचारात गेल्यात काय माहिती. अरे मेला की नाही मेला? तुम्ही गेलते मैदाला? मग हा सांगतात ते. अगदी या अरे परिस्थितीचे चित्र जे आहे ते शिकत. इथे किती लोक मेले उठले, हा चमत्कार तेवढ्यापुरती होता. तो त्याच्या जीवाचा परिवर्तनासाठी नव्हता. येशूचे शिष्य म्हणून पावले, त्यांना मारण्यात आलं, पण त्यांची कर्म चांगली होती म्हणून त्यांनी 12 वंशाच्या राज्यावर राज्य करणार आहे. जे याकोबाचा जो वंश होता तो वंश नव्या करारामध्ये आपल्या प्रेषितांना परमेश्वर दिले. मग तुम्हाला काय दिलेलं आहे? मग तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये डगमळलेले? मग ते 13 बघा, खडकावर पडले, काटेरी झुडपात पडले. फारसे कोणताही मनुष्य मन लावून प्रार्थना नाही करत की माझी प्रगती होईल. कोणता मनुष्य देवाच्या सहवासात बसून मी परीक्षेच्या काळामध्ये तुम्ही गडबडतात, डगमळतात आणि तेच परिस्थिती तुमच्या भविष्यात अडचणीचं चित्र आहे. जर परमेश्वर तुमच्या बरोबर आहे तर हर संकटात तुम्हाला मदत करते. समजलं? स्तोत्रसिद्ध 120 अध्याय 1 वचन, स्तोत्रसिद्ध 91 15 वचन. मी इतका वर्ष हे सेवा करतो, 25 वर्षापूर्वीपासून, आणि 92 सालापासून मी ह्या सेवेमध्ये आहे. माझी अशी कधी वेळ आली नाहीये की मला कार्यामध्ये अडचण आली ना मी त्याच्यात पोचू शकला नाही. वादळ आलं, पूर आला, वीज गरडा आला, पण रिटर्न नाही पोचलो. एकदा मला मुलुंडला प्रार्थनेला जायचं होतं, तर बघितलं तर आखी वसई बुडले, विरार बुडले. जिथे जिथे जातात तिथे गाड्या जाऊन देत नाही की सगळं बुडलेलं आहे. मग परत रिटर्न आलो, घरी आलो, गुडघे टेकले आणि देवाला सांगितलं मी जो निघालाय तो निघालायच आहे. आई सांगितलं हे बघ, मी प्रयत्न करणार, ही संकट आल्यात पण मी जाणारच. अरे नदीतून गेला तरी त्याला काय करणार नाही, आर पार विरार सगळी बुडलेलं आहे. सगळीकडे समजा मुंबई बुडलेलं आहे. मुंबईला बुडायला जागा नव्हती तेव्हा. तो पाणी फक्त आपल्या वसई एरियामध्येच फक्त अडचणीमध्ये उभा राहिलेलं होतं. आल्यानंतर आता सांगितलं चला आता गुडघे टेकतो. म्हणजे ते मी प्रार्थना करतो ना त्या गुडघे टेकले ना का तिकडे गुडघे टेकून प्रार्थना केली का कोणत्याही गोष्टी समस्या संकट येऊन देते तिथे दूर झाल्याच पाहिजे. पण मी आलो आणि इकडे आला आणि परत गुडघे टेकल्यानं 2 हात उंच केले ना सांगितलं चालला. आईला सांगतो मी आलो. त्यांना मी सांगितलं घरी पडलं तिथे येतो, निघालाय तर निघणार, थांबणार नाही. कारण एवढा लोक माझ्या नावावर तिकडे उभा राहत आहे तर बियाणं लावलेलं आहे तर उगवणं गरजेचं आहे. इथून निघाला ना विरारला पाणी आहे, सोडले नाही. गाडी रस्त्यात बुडलेल्या, निघाले गाडी गेले आणि बरोबर प्रार्थनेच्या टायमाला बरोबर पोचले. हालेलुया. आणि भरपूर मोठा परमेश्वरी मोठा चमत्कार. एक मनुष्य आला, तो येशूचा स्वीकार करत नव्हता, पण त्यांनी बघितलं की ती प्रार्थना खूप चांगली आहे. त्याला त्या गोष्टी पटल्या. अनेक चमत्कारा गोष्टीविषयी बोललो, अनुभव बघितले. तर रुमाल काढलेला मी, रुमाल आणि फडकी जे डोक्यावर टाकते ते, तर तिथे तो माणूस आला, त्याच्यावर तो रुमाल टाकला आणि घे. तर त्याला सगळं एरुसलेम दिसलं की झाडं.
डोंगर दिसला. त्याने साक्षी दिली तो परमेश्वर आहे. आपण सगळे देवाची माणसं आहेत. आपल्यामध्ये डिवाईट आहे तो शैतान. इथे जाती नाही, जाती नाही. सर्व जीव जंतूपासून, जे झाडपानापासून जे परमेश्वर निर्माण केलं ना, ते सर्व माणसासाठीच निर्माण केलं, भेदभावासाठी नाही केलं. मग त्याच्यावर सगळे उपजीविका आहेत. सगळा जीव आहे ना तो उपजीविकाच आहे. त्यांना सांगण्यात आलं, आजपर्यंत मी लोकांना सांगतो की बियाणं असे लावा. मत्ते 12:36. तुम्ही प्रत्येक मनुष्य आपल्या कर्माची फळं भोगणार. तू चांगलं केलं तुला चांगलं मिळेल, तू वाईट केलं तर तुला त्याचं परिणाम वाईटामध्येच मिळेल. आपली कर्म सुटणार नाहीच. म्हणून जी कर्म करताना तुम्ही जे बियाणाचे लावतात ते वचन काय सांगते. मग हे चांगलं बियाणाचे लावणं, याच्यात निंदण कुठून आलं? निंदण म्हणजे निंदा करणारी व्यक्ती इकडे आली कशी? तुम्ही सगळे प्रार्थनेत आलेले आहेत ना, मग याच्याविषयी त्याच्याविषयी निंदा करणारी व्यक्ती आहे तरी कोण? ती सैतानाचीच व्यक्ती आहे. इथे देव पण बसलेला आहे ना, बाजूला सैतान पण बसला. त्याच्यात काही शंका बाळगू नका. आपल्या सगळ्या परीक्षेला आपणच आहे. आपण जीवनाचा काटा आहे, काटा समजला? तो कुठे झुकायचा आहे तिकडे बघ. चांगल्या जागेत झुकला तर चांगलं मिळेल, वाईट जागेवर झुकला तर वाईट मिळेल. हे काटे आहेत. हा काटा मधल्या भागात आहे आणि या मधल्या भागाचं झाड तुम्ही आणि मीच. हे फळ खाताना कोणतं खायचं? चांगल्या दृष्टीचं का दुष्टाईच्या दृष्टीने? खोटं करून व्यवहार करायचा का खरं करून व्यवहार करायचा? तर लाईफमध्ये प्रीतीने शांतीने जे काही गोष्टी करणार तर तुम्ही तुमच्या भविष्यात प्रगती करत बसणार. नसेल तर आपल्या भविष्याचे सर्व दिवस कष्टमय, दुःखमय, अशांतिमय, चिंतामय असतात. म्हणून देवाने जे तुम्हाला ना मला घडवले किंवा बनवलेलं आहे ते प्रत्येक गोष्टीच्या चांगल्या कामासाठीच. जो परमेश्वराच्या आज्ञेने नियमाने चालतो, तो सत्याने चालतो, तो शेवटला मोठ्या प्रमाणाने प्रगतीने चालतो. पण असत्याने चालल्यानंतर प्रत्येक माणसाची परिस्थिती कष्टमय, दुःखमय, आपत्तीमय, निराशमय, अशांतीमय हे आपल्या भविष्यात या घटना घडल्या जात आहे. म्हणून परमेश्वराने दिलेल्या नियमानुसार किंवा त्याच्या वचनानुसार आपल्याला दिलेलं सामर्थ्य, आपल्याला दिलेला अभिषेक आणि आपल्याला दिलेला मार्ग. सर आपण परमेश्वराच्या शब्दात आहेत, त्याच्या बियाणामध्ये रुजलेले आहेत. तर तो मनुष्य परमेश्वराच्या वचनाचा अनुभव घेऊन पुढे जातो. आता पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. कशासाठी विश्वास ठेवला? काय कारण होतं की काहीतरी अद्भुत चिन्ह व चमत्कार त्याच्यातून घडत होते. आता घडलेल्या व्यक्तीचा अनुभव जो आहे तो परमेश्वराच्या दृष्टीने शांती. आता तुमच्या जीवनात चमत्कार आहेत, तुमच्या जीवनात अभिषेक आहे, तुमच्या जीवनात अद्भुत गोष्टी आहेत. मग हे ज्या आहेत ते कशा पद्धतीचे आहेत आणि का आहेत? परमेश्वराने तुमच्यासाठी एक स्वर्ग राज्य जमा करून ठेवलेलं आहे. प्रकटीकरणामध्ये जर तुम्ही वाचलं तर तिथे एक सुंदर जीवनाचं झाड बनवलेलं आहे. एक झाड अशासाठी बनवलेलं आहे
की ते तुमच्या आणि माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रभू येशू योहान 15 अध्यायामध्ये स्पष्ट सांग, मीच खरा द्राक्षवेला, माझा बाप मागे. ज्या माणसापासून आपली घडण होते तो आपला बाप आहे. समजलं? बाप आपल्या पोरांना कधी चुकीचं शिक्षण देत नाही. एक बाप योहान 8:44 एक खोटं बोलणारा एक बाप आहे. आणि ह्या जगामध्ये खूप काही शिक्षण घेणारा व्यक्ती आहे. जितका शांत तितका वर, जितका अस्वस्थ, निंद, द्वेष केव्हा बसलेला, इतका मनुष्य कमजोर होतो. भविष्यात काहीतरी बनण्याचा प्रयत्न करा, तेव्हा तुम्ही बनतील. किती लोकांच्या कमरेचे काटे दुखतात जरा हातवर. परमेश्वर आपल्याला कोणाच्या छातीत अटकल्यासारखं झालं, अटकल्यासारखं. आपलं भविष्य देवाला द्यायचं. कोणाचा डावा पाय शिरासहित दुखते. आपलं जीवन जे आहे ते देवाला समर्पित करायचं. जीवित परमेश्वर आपल्या आतमध्येच आहे, तुमच्या आतमध्येच आहे. जो माझ्यात बसलाय तो प्रेषित 1:24, तो सर्वांच्या हृदयाच्या गोष्टी जाणतो, मनातले विचार पण जाणतो. आपले विचार जरा स्वच्छ केलं तर शरीर एकदम स्वच्छ होते. विचारधारामध्ये जर नफरत आहे, आपण कधी कधी तोंडाने व्यवस्थित बोलतो, पण मनामध्ये किती विष बसलेलं असते ते तुम्हाला कळत नाही, पण त्याला कळत. असा हर एक माणसामध्ये एक स्वभाव बघायला. तुम्ही आपल्या स्वभावामध्ये चेंज व्हा. खूप प्रभू तुम्हाला मोठा आशीर्वाद करा. दुष्ट आपल्याला फसवतो आणि ह्या दुष्टाला तुडवा. आपल्या जीवनातली जी शोभा आहे ती परमेश्वर आहे. कोणता मनुष्य तुम्हाला कधी सुख देणार नाही. फक्त एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ज्या सुखामध्ये तुम्हाला वळायचं आहे ते ख्रिस्ताच्या मार्गात असतं. बियाणा म्हणजे आपण आहे आणि ह्या बियाणामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये एक पवित्र आत्म्याची एक ऐतिहासिक गोष्टी घ्यायची आहे. तुमच्या सगळ्यांना परमेश्वराने बनवलं आणि बनवल्यानंतर परमेश्वर तुम्हाला एक बनवतो आणि अशाप्रमाणे बनवतो की तुम्ही कोणतरी परमेश्वराची व्यक्ती बनावी. तुम्हाला मी एक शिकवतो 2 गोष्टी. तुम्ही प्रत्येक माणसाने एक एक प्रश्न सोडायचे आहेत आणि त्याच्याबरोबर आपलं एक नातं जोडायचं आहे. ते म्हणजे पवित्र आत्म्याविषयीचं नातं. योहान 14:1 मध्ये दिलेलं आहे, अंतःकरण अस्वस्थ नाही. आता तुम्ही अस्वस्थ कशाला बसलेले आहेत मला सांग. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. आपला विश्वास कुठे आहे? येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत होता, पण शिष्यांचा विश्वास डगमळला. त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही आणि जो शिकवत होतो त्याच्यावर पण नाही. आता तुमचा विश्वास आहे, माझ्यावर पण पाहिजे आणि देवावर पण पाहिजे. दोघावर जेव्हा विश्वास तुमचा जोडलेला असेल ना, तर तुमचे प्रश्न ॲटोमॅटिकली सुटतील. हां, पण जर दुष्ट आत्मा तुमच्यात कार्य करेल, बघा मग ते 26 अध्याय 27 अध्याय 5 कारण काय माहिती का, तो जर तुमच्यामध्ये शिरला तर तुमचा घात करायला सुरुवात. तेव्हा तुमच्या मुखी सगळ्या व्यक्तीविषयी निंदा, नफरत, द्वेष उत्पन्न होतो.
ज्याने माझं अन्न खाल्लं त्याने माझ्यावर लाथ भर. प्रभू येशूचा शब्द तसा. जुदासने काय केलं आणि शेवटी जुदास येशूच्या विरोध गेल्यावर त्याची कंडिशन काय झाली? तुम्ही काय करता? तुमच्या भविष्याचं कंडिशन काय होणार? तुम्ही शिका. चांगल्या करणाऱ्या व्यक्तीला नफरताचंच बक्षीस मिळेल. तुम्ही किती चांगलं करा, सत्याने बघा, प्रामाणिक बघा, तुम्हाला सताव होणार. पण तुम्ही त्या सतावाकडे लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त एक गोष्टीकडे लक्ष द्यायचं की ज्या परमेश्वराने जबाबदारी दिली. पौल काय सांगतो? तो सांगतो, पौल सांगतो, मी माझ्या परमेश्वराची सेवा करतो. ही अडचणीनं प्रसंग जीवनात येणार, पण परमेश्वर माझ्या जोडीला आहे, तो बघून घेईल. तुम्ही परमेश्वराच्या आज्ञातनं नियमात आहेत तर परमेश्वर तुम्हाला बघून घेईल. दुसरा विषय सोडून किती प्रसंग येऊ दे, किती अडचण येऊ दे. स्तोत्रसंगीतामध्ये 32:6 जलाचा महापूर आला तरी तुम्हाला स्पर्श होणार. कारण ज्याबरोबर देव आहे ना त्याला कसरी विचार करायची गरज नाही. पौलाने काय सांगितले माहिती आहे? कोरिन्थीकरा दुसऱ्या पत्रामध्ये 1:10 मी एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सुटला तर माझा विश्वास आहे यापुढे बघ सोडेल. असा परमेश्वर आपल्या प्रत्येकांना एका आत्म्याच्या द्वारे, धैर्याच्या द्वारे शक्ती पुरवतो. ज्याने देवाची ओळख केल्यानंतर किंवा देवाच्या लोकांची ओळख झाल्यानंतर कोणत्या सामान्य माणसाची ओळख करायला जायचं नाही. तुम्ही बुडणार. मग ते 10:17 माणसाच्या बाबतीत सावध. माणसाचं साह्य शून्य आहे. त्यांनी आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडवलं. तो आता पण सोडवत आहे. तो आम्हाला यापुढे पण आम्हाला सोडवेल असं त्यांच्याविषयी आमची आशा. त्याने काय सांगितलं माहिती आहे का? आता पण सोडवले, पुढे पण सोडेल अशी आमची आशा आहे. विचार कर. जो बियाच्या मागे लागतो आणि बिया लावण्याचा प्रयत्न करतो तो भविष्यात प्रगती तयार करतो. आता बियाणं लावणं लागवड केली म्हणजे काय? जेव्हा तुम्हाला देवाने एक सेवा दिली, देवाने तुम्हाला काम दिलं, देवाने तुम्हाला कार्य दिलं, बरोबर? याची की 3:20 धार्मिक आपली धार्मिकता सोडून अधर्म करू लागला तर खात्रीने तो मरणार. त्याच्या भविष्यात दुःख, आपत्ती, संकट आणि टेन्शन, मानसिक तणाव पाठीचे. तुम्हाला जी कामं दिली ती कामं दिल्यानंतर ती कामं तुम्हाला करणं भागच आहे. आणि जर तुम्ही देवाची कामं केली नाही तर या जीवनाच्या पुस्तकातून तुमची नावं खोडली जाईल. आपल्या सगळ्यांचा हक्क आहे. शाळेत पोरं शिकायला जातात आणि शाळेत शिकायला गेल्यानंतर पोरं अभ्यासाच्या मध्ये शिक्षक घेत नाही किंवा ते प्रश्न सोडत नाही, तेव्हा ते नपास होतो न वर्षभर त्याचं लाईफ झिरोमध्ये जातं. मग तसंच येशूमध्ये जीवनात हाच प्रश्न आहे. आणि ह्या हर संकटामध्येच प्रभू येशू तुम्हाला मदतीचं साह्य देतो. आणि तुम्ही जेव्हा निवड केल्यानंतर तुम्ही एखाद्या दुःखी, गरजवंत आणि संकटात, आपत्तीत, निराशात असणाऱ्या लोकांना एका मदतीचा हात देतो, तेव्हा तुमची प्रगती परमेश्वर वाढवतो. दुष्टाला आपल्या घरात आणू नका. संदेष्टाचा धिक्कार करू नका. परमेश्वराने आपल्यासाठी योजना दिलेली आहे, त्याचा पूर्ण वापर पवित्र आत्म्याच्या द्वारे. तेव्हा तुम्हाला परमेश्वराचा अनुभव किंवा परमेश्वराचा मार्ग सापडेल. तर आता आपण छोटीशी प्रार्थना. परमेश्वर पिता, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, सर्व मंत्र कामगार, सरपंच, सर्व पोलीस कम्युनिटर, प्रभूचा आशीर्वाद. प्रभूने आपल्याला दिलेला आमंत्रण माणसाचा उच्च
आपण परमेश्वरच्या इच्छेप्रमाणे वागावं, चालावं आणि प्रभूची इच्छेप्रमाणे प्रवास करू, ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.